तर आली बघा का मालक ती सकाळ सकाळ चहा पाणी घेऊन आली का नाही ती. चहाला फोन केलता पण चहा काय नको म्हणलं आम्हाला. आता वाजले ते 10 म्हणलं चहा नको ना काय नको नुसतं या म्हणलं तुम्ही इथं पोचवा. तर आले तर ही तर आपलं इथं उभा राहिले तर आपलं वाट बघत थापा येईल की आपलंच काम आहे आपल्या हातातलं आहे इरबळ. तिथं भट्टी पेटवायला आले ते मालक पण संध्याकाळचा येत आहे भट्टी पेटवायचा. तेव्हा दोघं एक मपरेल एक टावेल. तर याचं रोजच कीर्तन आहे बाटलीचं. हे जे येणीचं चाललंय आता ही जी येणी ती घालायची. तेल लाव की बाळा थोडं. जा तेल लावून येतं थोडं. जा तेल लावून येतं का तर तुम्हाला भट्टी दाखवती किती काल झाली या काल काय किती वाहिलंय काय नाही ते दाखवते. त्याचा नुसता काला हो आता रोज आहेत कीर्तन. झाली थोड राहिली आहे बटीने चित्या करायची. त्याला फक्त 2 पंख आहे त्याला 2 फड बसतेला फक्त आता. तर आज पहाटे चांगलं केली बा. त्याचं काय राहिले काय माहिती. तर घेते ताईची येणी घालून. चला तर सगळ्याचं भारी असा सपोर्ट राहू द्या. असा सपोर्ट देताय तुम्ही तर छान आहे. हे सर पुढं चल. तर लाईव्हला मी संध्याकाळी रोज 7 सव्वा 7 वाजता येत जाईन. 7:30च्या आत बाहेरच. तर येत जावं तुम्ही पण. पण माझ्या लक्षात राहत नाही की नको देऊ. आणि तुझी बाटली काय झाली. तर याला 2-3 दिवस झाला का अजून हे जर रक्त निघतंय हातात ना. तर तुम्ही म्हणताय सगळी काळजी घ्या तर काळजी तर आहेच. पट्टी आज संध्याकाळी त्या शाळेत आलं म्हणजे काढायला येते. तर आता याला संध्याकाळी आल्यावर आंघोळ घालते हात नाही भिजवत. तर थंडीमुळं लय उशिरा उठलो होतं बघा आज. उशिरा म्हणजे तरी 4ला उठलो होतं. तर झालं थोडं राहिले आता लय नाही राहिलं. चल की बाळा बस की. तर घालते काही जे आता येण्या 2. तर चालली बघा मी. माझ्या डोळ्यात निघायला लागले पाणी ऊन चमकायला लागले. स्वयंपाक ही करून चालली तर मम्मी घालायला लागली वेणी माझी. लय ऊन चमकायला लागले डोळ्यावर माझ्या. चालली बघा एक वेणी. चिखलाचा हात असते ते माझं. तर आधी आधी ते लबर लावतीन परत याला वरनं रेबीन बांधते. मला टाइम नसतोय तेवढा. तिकडं आता वर दुसऱ्या माणसाचं चिखलं ते होते ते आणि त्याच्यामुळं. तर बाकी इरबळ ऊन आता चटकणार नुसतं. रात्रीची थंडी असते. रात्रीची थंडी असते. तर रोज कणकण येते. ते बरं व्हायला लागले म्हणून. बघ बटन कुठे ती लबरा दे दादा. दे बरं रवाई असं थोडी करते काहीतरी. तर तुम्ही सगळ्या तिला आशीर्वाद देताय की तिला शाळा शिक ती कर. तर तिलाच विचारू आता तिचा अभ्यास कसा आहे. कसा आहे ताई अभ्यास. आता मी कसं सांगू माझा अभ्यास कसा आहे. पण मी ज्याला मला जेवढं होतं तेवढं मी तर प्रयत्न करून अभ्यास करते बघा. सगळं काम करून वरच हे कधी कधी ह्यांना पण मदत करते बघा इथं फळात. ह्याच्यातनं पुणे काय लागलाय. हा जा सोड जा पप्पा का तर पाण्यात भिजवलं नाही.
पाणी गेल्याशिवाय त्याला अजून आंघोळ घातली नाही नाना. अहो केलं पाणी घालवलं नाही नाही दाजी पाणी गेलं तरच ते होतं नाहीतर होत नाही त्याला हम्म. तर बघावं का किती लागले आहे का. आता याला हलवू नको हो जखम भरायला लागली ग. तर त्यातनं सगळं पून तीन निघायला लागलंय. ते उघडा पोटात आगच पडते त्याचं बघून इतकंच लागले. तर नाही बाय त्याला शाळेत लावत काय नाही लेकर करतील खुडी काहीतरी. खबर त्याला नुसते आगच पडते पोटाचं ते बघूनच. त्या दिवशी तर चक्कर चालल्यावणी झालं तर मला तर कंबरच बसली होती माझी बा. तर त्याला तेल लावते थोडं आणि ड्रेसिंग करायला लावते आधी. एवढं चेकूल झाला का. आणि असल्या गाठ्याचं तर ती बंद काय बरोबर होत नाही ना काय. अंग बाळा तेलाची बाटली. आपण पडी गेल्या घराला कुलूप लावले तर त्यांचं उरकतील आता. तर चला आता त्याला थोडंसं तेल लावून घेते बघ काय होतंय काय नाही. नाही तर असं वाटतं की घरी बी इथं माती ती माती जाण्यापेक्षा एका जायला बस माती ती जाऊस तर आपलं हे होतंय. आवडत नाही ना त्याला. तिथं शाळेत तर एका जागेला बस. तर अजून एकदा बघा दिसतंय का. तर त्याला थोडंसं तेल लावते काय तेल लावले आता हळद लावते. तर चला आता बाय. याला